मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होणार असून नाशिकच्या CBS चौकात ते मराठा समाजाला संबोधित करणार आहे। खरं तर या अगोदर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं असून नाशिकच्या तपोवन ते CBS पर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या दरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं स्वागत, त्यांच्या रॅलीचं स्वागत देखील होणार आहे। या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये नाशिकमधील जे मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आंदोलन त्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्वतोपरी जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण सध्या CBS परिसरात आहोत आणि या ठिकाणी मराठा समाजाला जरांगे पाटील हे आज दुपारी संबोधित करणार आहे। लाखो जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील असा जे अंदाज आहे तो या आयोजकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आयोजक आहेत। काय सांगाल, आज मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये येतात, किती प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील? कमीत कमी 5 लाखापेक्षा जास्त मराठा समाजाचे ग्रामीण भाग आणि शहरातील समाज बांधव आजच्या रॅलीत उपस्थित राहतील आणि पाटील 11 वाजेपर्यंत तपोवनातून सुरुवात करतील रॅलीला आणि शांतता रॅलीचा मार्ग तपोवन आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, तिथून रेड क्रॉस सिग्नलवरून मेहर सिग्नल आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते या सभेला संबोधित करून शांतता रॅलीचा समारोप करतील। नक्कीच नाशिक शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा जो समारोप आहे तो होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।